सुप्रिया सुळेंचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन गेल्या 3.5 तासांपासून सुप्रिया सुळेंचं आंदोलन सुरूच आहे। भोर तालुक्यातील रस्त्यासंदर्भात सुप्रिया सुळेंचा ठिय्या, बनेश्वर देवस्थानकडे जाणारा रस्ता बनवण्यासाठी आंदोलकांची मागणी। आणखी माहिती याबद्दल घेऊ, आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्या सोबत आहे। प्रदीप, अगदी बरोबर आहे। खरं तर गेल्या 2.5 तासांपासून खासदार सुप्रियाताई सुळे जे आहेत, आपण पाहतोय की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन जे आहे ते करतायत। त्यांची प्रमुख मागणी आहे ती म्हणजे बनेश्वरकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं काम व्हावं, यासाठी आपण पाहतोय की उन्हामध्ये जवळपास 2.5 तासांपासून स्वतः खासदार सुप्रिया सुळे जे आहेत त्या आंदोलनासाठी बसलेले आहेत। त्यांची एकच मागणी आहे ती म्हणजे बनेश्वरकडे जाणारा रस्ता जो आहे तो मान्य करावा। ताई, ऊन एवढं वाढत चाललेलं आहे तरी सुद्धा अजून शासनाचा प्रतिनिधी यायला तयार नाही, का विलंब लावला? ठीक आहे ना, आम्ही शिवभक्त आहोत। आमच्या बनेश्वर मंदिरासाठी आम्हाला किती वेळ बसावं लागलं तर आमची शांततेच्या मार्गाने बसायची तयारी आहे। महात्मा गांधी आणि विनोबाजींची मी भक्त आहे। मी वर्ध्याला दरवर्षी जाते, अनेक वर्ष जाते, त्या संस्कारात वाढलेली आहे। त्याच्यामुळे सत्याग्रह करणं आणि शांततेच्या मार्गाने माझ्या बनेश्वर मंदिराला न्याय मिळेल, तिथल्या भक्तांना न्याय मिळेल, याच्यासाठी किती वेळ बसता आलं, मग काय झालं? ऊन एवढं म्हणजे जवळपास 40-42 डिग्री तापमान आहे। इतरांना सुद्धा त्याचा त्रास होतोय। जर काही झालं तर मग त्याची सर्व जबाबदारी कोणाची? पांडुरंगाची इच्छा। तुम्हाला सुद्धा त्रास होऊ शकतो या सगळ्या उन्हाचा। ठीक आहे ना, लोकप्रतिनिधी आहे मी, लोकप्रतिनिधीची नैतिक जबाबदारी आहे। माझ्या शिवभक्ताला बनेश्वरला या सगळ्यां खूप अपेक्षेने जातात सगळे, त्या भक्तांसाठी मी जर हे केलं तर हे माझं कर्तव्य आहे, भाग्य आहे की मी या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून यांची काही सेवा करू शकतो। राज्यातलं सरकार सांगतं की हिंदुत्ववादी सरकार आहे, उपमुख्यमंत्री सातत्यानं मोठमोठ्यानं सांगत असतात, मात्र तुम्ही असं म्हणताय की मंदिराकडे जाणारा रस्ता जो आहे साधारणतः 1.5 किलोमीटरचा आहे, तो मात्र नाही हो, 700 मीटरचा रस्ता रिपेअर करायचा आहे। कोटी रुपये नाही, काही लाख रुपये लागणार आहेत। का विलंब का लागतो? सरकारचा दबाव आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी या जिल्ह्याचे कलेक्टर गोडींना धमकी देऊन ठेवलेली आहे की जर ते सुप्रियाताईंना भेटायला आले तर आज संध्याकाळपर्यंत त्यांची बदली होऊ शकते। या ठिकाणी हे खोटं हिंदुत्ववादी सरकार आहे। या सरकारचा चेहरा हा बुरख्याच्या मागे लपला, तो आता फाटलेला आहे, कारण की हजारो कोटी रुपये राम मंदिराच्या नावाखाली बाकीच्या मंदिराखाली खायचे आणि प्रत्यक्षात जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनचं हजारो वर्षापूर्वीचं मंदिर आहे त्या तिथला रस्ता 20-25 लाख रुपये होऊ शकतो, तो होत नसल्यामुळे सुप्रियाताई इथं आंदोलनाला बसतात आणि तो या ठिकाणी त्या आंदोलनाच्या माध्यमातून हे राज्य खोटं हिंदुत्व नाही का बघतंय, तो चेहरा उघड होणे म्हणून कलेक्टरला इथं न येण्याची सक्तीची नाही का धमकी